नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। अन्न प्रशासनाने केस तालुक्यातील उमरी फाटा येथील डेअरीवर 17 जून रोजी धाड टाकून मोठी कारवाई केली। तपासणी दरम्यान अत्यंत अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक वातावरणात हलवा व कलाकंद या खाद्यपदार्थांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळून आल्याने सुमारे 6.5 लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून संबंधित परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत डेअरीची सखोल तपासणी करण्यात आली। उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल तसेच तयार व साठवून ठेवलेल्या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। यामध्ये द्रवरूप ग्लुकोज, खुला खवा, सूर्या गोल्ड वनस्पती तूप, प्रीमियम गोल्ड हलवा, तपकिरी तसेच इंडियन स्वीट ट्रेडिशनल फूड स्वीट या पदार्थांचा समावेश आहे। घेण्यात आलेले सर्व नमुने 18 जून रोजी प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटी तसेच अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या उत्पादनामुळे संबंधित अन्नपदार्थांचा दर्जा संशयास्पद असल्याचे मानून 6,68,409 रुपयांचा साठा पुढील आदेशापर्यंत जप्त करून ताब्यात ठेवण्यात आला आहे। तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे। ही कारवाई सहायुक्त SR करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त VV पाटील, सहाय्यक आयुक्त DV पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी कुचेकर तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अंकुश नरवाडे, श्री गाडे आणि सिसू खंदारे यांच्या पथकाने केली। त्यामुळे बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंढे यांच्या धाडसी कारवाईमुळे धाबेदान आणले असून भेसळखोरांमध्ये भीतीचे आणि धास्तीचे वातावरण पसरले आहे। त्यामुळे नागरिकांना भेसळमुक्त अन्न घटक मिळण्याची अपेक्षा मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे। धन्यवाद।